नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. ये पोल्यूशन देखिए, ये सारा का सारा इसीलिए हो रहा है क्योंकि ये वोट चोरी कर रहे हैं. दिल्लीच्या रामलीला मैदानावरती फार मोठे मोठे मेळावे किंवा एकूणच दिल्लीतच मोठे मोठे मेळावे झालेले आहेत. दिल्ली राजधानी असल्यामुळे त्या ठिकाणच्या प्रचंड मोठ्या जनसंख्येनं जमा होणं आणि एखादा मेळावा, मोर्चा, जनसभा होणं त्याला एक विशिष्ट अर्थ आहे. अगदी जयप्रकाश नारायण यांनी जनता आई है, गद्दी छोडो जनता आई है असा नारा दिला होता आणि नंतर आणीबाणी लादली. नंतर काय झालं सगळ्यांना माहिती आहे. राम जन्मभूमी प्रश्नावरती प्रचंड मोठी अशी सभा अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी वगैरेंनी ह्याच रामलीला मैदानावरती घेतली होती. नंतरचं पुढचं अख्खं राजकारण हे सगळं काँग्रेस केंद्रित न राहता भाजप केंद्रित कसं झालं सगळ्यांना माहिती आहे. ज्या शेतकरी संघटनेचा मी बिल्ला लावतो त्या शेतकरी संघटनेचा प्रचंड मोठा मेळावा ह्याच ठिकाणी झालेला होता आणि त्यावेळी त्या भर मंचावरून महेंद्रसिंग टिकेसारख्या माथेफिरूंनी शरद जोशींना कसं ढकलून दिलं आणि पुढं त्याच्यामुळं केवळ शरद जोशींना ढकलून दिलं असं नाही, शेतकरी चळवळीची किती मोठी हानी झाली. त्यामुळे रामलीला मैदानावरच्या प्रचंड मोठ्या मेळाव्यांना काही एक विशिष्ट अर्थ आहे. राहुल गांधी किंवा त्याच रामलीला मैदानावरती अण्णांचं आंदोलन आणि त्याच्यानंतर पुढं झालेला सत्ता बदल असे कितीतरी प्रसंग सांगता येतील. मी त्याच्यातले तुम्हाला मोजके फक्त तुमच्यासमोर ठेवतो आहे. याच रामलीला मैदानावरती तितकी संख्या त्यांना जमा नाही करता आली, पण तरी त्यांनी एक मोठा मेळावा घेतला म्हणून आपण ते मान्य करू. राहुल गांधी यांनी परत एकदा वोट चोर गद्दी छोड सारखं तुणतुणं वाजवायला सुरुवात केली की ज्याचा काहीच उपयोग झालेला नाही. एका बिहारमध्ये अक्षरशः संपूर्णतः SIRची प्रक्रिया राबवून 65 लाख नामं त्याच्यातून काढून निवडणूक घेऊन निकाल लावून अतिशय चांगलं मतदानाचं प्रमाण ज्या ठिकाणी सिद्ध करून हे निवडणूक आयोगानं आणि व्यवस्थेनं दाखवून दिलं की आपल्याकडे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी परत लागलेल्या निकालाची चर्चा करत नाही आहे. बिहारच्या निवडणुकीमध्ये कोणाला विजय मिळाला आणि कोणाला पराजय मिळाला ह्याची मी चर्चा करत नाही आहे. वोट चोर गद्दी चोर सारखं अतिशय ज्याला कुठलाच पाया नाही, आधार नसलेली अशी हवेतली ही घोषणा किंवा हा हवेतला आरोप आजही राहुल गांधी करतायत. त्यांनी ह्याचं पहिले उत्तर द्यावं. ही सगळी कटलेली नावं, नंतर नव्यानं आलेली नावं आणि अतिशय त्यातल्या त्यात अजून व्यवस्थित झालेली तिथली सगळी मतदार यादी, टक्केवारीचं वाढलेलं प्रमाण आणि शांततेनं झालेलं सगळं मतदान, ह्याचं तुम्ही कोणाला श्रेय देणार आहेत? राजकीय मला काही बोलायचं नाही ह्याच्यावरती. ती सगळी यंत्रणा ज्या ज्ञानेश कुमार यांच्या नावानं तुम्ही बोंबा मारायला लागलात त्या निवडणूक आयोगानं हे सगळं शांतपणे राबवून दाखवलं आणि प्रत्यक्ष निकाल लावून तुमच्या हातात दिला. आणि तरी तुम्ही आता असं म्हणता वोट चोर गद्दी छोड. हे तुमचं राजकीय भांडण चालू द्या, काय चालायचं ते. आज तुम्ही हारलेले आहात. केरळमधली गोष्ट आहे. आत्ताच त्या 6 पैकी 4 नगरपालिका तुम्ही जिंकलेल्या आहेत. मग आता त्याला काय म्हणायचं? एकच फक्त डाव्यांची नीत भाजपची आलेली. 6 पैकी 4 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मोठ्या नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुका तुम्ही केरळातल्या जिंकल्या आत्ता. मग तिथं काय म्हणजे त्या त्रिवेंद्रमला जाऊन कोणी सभा घ्यायची वोट चोर गद्दी छोड म्हणून? आत्ता जे राहुल गांधी ज्या 14 तारखेला रामलीला मैदानावरती ही बोंब करायला लागले त्या राहुल गांधींनी उत्तर द्यावं त्याच्या 2 दिवस आधी. केरळमधला जो निकाल लागलेला आहे त्या निकालामध्ये काँग्रेसला चांगल्या जागा मिळालेल्या आहेत ना. ती प्रत्यक्ष जी जागा ज्याची चर्चा व्हायला लागली ती डाव्यांकडून जिंकलेली भाजपने, काँग्रेसकडून नाही. भले ती शशी थरूर यांच्या तिरुअनंतपुरम मतदारसंघातली जागा असेल, स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका असेल, ते बाजूला ठेवा. अरे पण ही त्यांनी डाव्याकडून जिंकली. तुमचे तर मतं चांगले, तुम्हाला मी उलट डावे निसंदर्भ होऊन त्या ठिकाणी काँग्रेस वाढत चालली. त्याच वेळेस राहुल गांधी दिल्लीमध्ये बसून वोट चोर गद्दी चोर असे नारे द्यायला लागले. म्हणजे हे पराभवातून तर सोडाच विजयातूनही काही शिकायला तयार नाही. म्हणजे तुम्हाला ते बघायचंच नाही काय येते. आत्ता तुमची कर्नाटकामध्ये सत्ता आहे. कर्नाटकातला तुमचा सत्तेचा संघर्ष अंतर्गत जो काही वाढलेला आहे, जो काही वाद उपस्थित झाला होता, आता जरी वरकरणी सगळं थंड आहे. त्या कर्नाटकामध्ये जाऊन चांगला कारभार करून किंवा ह्या तेलंगणामध्ये चांगला कारभार करून तुम्ही सिद्ध करा ना. ते सोडून देऊन तुम्ही परत बरं आत्ता तातडीनं त्या दिल्लीमध्ये कुठली निवडणूक नाहीये. ज्या राज्यांमध्ये आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर ओडिशा, नाही पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर तमिळनाडू, त्याच्यानंतर केरळ,
आसाम हे 4 राज्य आहेत आता ज्यांच्यामध्ये निवडणुका ह्याच म्हणजे आता 2026 मध्ये होऊ घातलेल्या आहेत तातडीनं लगेच तोंडावरती. मग या 4 पैकी एका ठिकाणी जाऊन सभा घ्यायची, केरळात सभा घ्यायची ना. हे वोट चोर गद्दी छोड हे सगळा ड्रामा दिल्लीला करायच्या आधी आता ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेत तुम्हाला चांगलं यश मिळालेलं आहे, पुढच्या विधानसभेमध्ये तुम्हाला अनुकूलता असू शकते, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन हे करायचं ना. हे आत्ताचे जे 3-4 राज्य आहेत ना, त्या ठिकाणी आसाममध्ये भाजप आहे, तिथं तुमचं काँग्रेस लढत आहे, तिथं सभा घ्यायची. केरळमध्ये डावे आहेत, दुसरा पक्ष तिथे त्या ठिकाणी काँग्रेस आहे, त्या ठिकाणी सभा घ्यायची. पश्चिम बंगालमध्ये आणि तामिळनाडूमध्ये तुम्हाला काही पाय ठेवायला जागा नाही, ती बाजूला ठेवतो. पण ह्या 4 पैकी 2 राज्य जिथे तुम्ही विरोधामध्ये आहात, तुम्ही नंबर 2 ची शक्ती आहात, मग त्या ठिकाणी कुठेतरी सभा घ्यायची, त्या ठिकाणी काहीतरी आंदोलन करायचं, जेणेकरून तुम्हाला प्रत्यक्ष निवडणुकीत त्याचा फायदा होईल. ते दिलं सोडून. संसदेचं अधिवेशन चालू आहे, आता 14 तारीख आहे, आज 15 तारीख गेले राहुल गांधी जर्मनीला. म्हणजे त्यांचा जो काही शेड्यूल कार्यक्रम होता ते आता अजून 4 दिवस संसद चालणार आहे, ती दिली सोडून. प्रत्यक्ष संसद चालू असताना हे तिथून निघून जातात. अशा पद्धतीनं ज्या राज्यामध्ये निवडणूक नाही किंवा आता केंद्रातली निवडणूक नाही, तुम्ही दिल्लीला जाऊन मेळावे घेता. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला सत्ता मिळण्याची शक्यता आहे त्या केरळकडे दुर्लक्ष, जिथं तुम्ही विरोधी पक्ष तुम्ही म्हणून बळकट आहात त्या आसामकडे दुर्लक्ष, पश्चिम बंगालमध्ये आणि तामिळनाडूमध्ये म्हणलं मी तसं त्यांना तर काही जागाच नाही. मग हे नेमकं राजकीय धोरण काय आहे? तुम्हाला त्याचा काहीच कुठलाच अंदाज येत नाहीये. या ज्या केरळच्या बाबतीमध्ये भाजपने अतिशय आधीपासून नियोजन केलं, याच्यापूर्वी सुद्धा त्यांच्या 38 जागा आलेल्या होत्या, असं नाही की रात्रीतून आल्यात या एवढ्या. तिरुअनंतपुरम ह्या त्या स्थानिक स्वराज्य संस्था त्या मतदारसंघावरती त्यांनी ज्या पद्धतीने जोर लावलेला आहे, मागच्या वेळेस त्यांचं पहिल्यांदा 1 खासदार निवडून आलेला आहे केरळमधून, जी कधीच कोणी अपेक्षा केली नव्हती की केरळमध्ये अशा पद्धतीनं कमळ फुलेल म्हणून. सत्ताधारी आघाडी विरोधामध्ये असलेले काँग्रेस, LDF त्यांच्या प्रणित आणि LDF ही जी प्रत्यक्ष सत्तेवरती आहे आणि UDF ही विरोधात आहे केरळमध्ये. त्याच्यातला मुख्य पक्ष काँग्रेस आहे. स्वतः राहुल गांधी तिथून निवडून आले होते मागच्या वेळेस, यावर्षी निवडून येऊन त्यांनी राजीनामा दिला, प्रियंका निवडून आलेले आहेत. म्हणजे तसं अर्थाने तुमचं केरळ आणि तुम्ही सांगितलेलं आहे की दक्षिणेतले लोक कसे गंभीर आहेत आणि उत्तर प्रदेश म्हणजे UP-कडचं राजकारण सतह की राजनीती वरवरचं राजकारण करणारे लोक आहेत. अरे मग हा सगळा अख्खाच्या अख्खा मेळावा आत्ता जो दिल्लीत घेतला तो केरळात का नाही घेतला? लगेच तिथं निवडणुका आहेत. काय व्हायला लागले माहितीये का? राहुल गांधी अशा पद्धतीनं त्यांच्या नेतृत्वाचा नालायकपणा जो सिद्ध करतात वारंवार, आणि त्यांचे जे पंटर जे बाकीचे बसलेले आहेत तरी त्यांचं कौतुक करणारे आणि तुणतुणं वाजवणारे. भाऊंनी काल फार चांगला व्हिडिओ केला, जरूर पाहतो. हे जे काही पत्रकार आहेत, राहुल गांधी UP-मध्ये कशा पद्धतीनं चौपाल सभा घेणार आहेत त्याचं कौतुक सांगत होते. त्या सगळ्यांची संख्या कॅल्क्युलेट केली, किती गाव आहेत, किती गावात फिरावं लागेल. 1 लाखच्या जवळपास गाव आहेत आणि त्या 1 लाख गावांपैकी किती गावामध्ये तुम्ही पोहोचणार? म्हणजे 10-12 वर्ष तर केवळ गावागावातल्या भेटी देण्यामध्ये संपून जाईल. आणि निवडणुका तर आत्ताच 2027 मध्ये तिथं UP-मध्ये. आता ही यांच्या वोट चोर गद्दी छोडचं पुन्हा घोषणेचं कौतुक करणारे किंवा त्याच सभेमध्ये दिल्लीच्या सभेमध्ये मोदी तेरी कब्र खुदेगी सारख्या घोषणा आताही द्यायला लागलेत. म्हणजे हे सगळं 2019 पासून चालू आहे. राजस्थानमध्ये देश बेच के खा गया मोदी मर जा रे तू अशा घोषणा दिल्या होत्या. त्या कृषी आंदोलनामध्ये अशाच घोषणा दिल्या होत्या. वैयक्तिक पातळीवरती जितक्या मोदींना शिव्या दिल्या जातात, इतकं टार्गेट केलं जातं, तितका भाजपला फायदा होतो आणि काठावरचे मतदार पण तिकडे वळतात. हे परत सिद्ध झालेलं आहे. मग अशा वेळी जे कोणी मोदीच्या विरोधामध्ये या रॅलीमध्ये घोषणा देत असेल त्यांना तुम्ही काही शिक्षा का नाही केली? तिथल्या तिथे त्या गप्प का नाही केलं? कारण की हा सगळा तोटा प्रत्यक्ष तुम्हाला होतोय. राहुल गांधीच्या ह्या सभेमध्ये ज्या पद्धतीने मोदींच्याही विरोधामध्ये वैयक्तिक त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्या मरणाची कामना करणाऱ्या घोषणा दिल्या गेल्या, ह्याचा सगळ्यात मोठा तोटा प्रत्यक्ष काँग्रेस होणार आहे. पण ते तर काही समजत नाहीत आणि समजून सांगणारे तर महान आहेत, त्यांच्याबद्दल काही बोलायची गरजच नाही. त्यांचे जे कोणी सगळे हे सल्लागार आहेत त्यांच्याबद्दल काय सांगा. आत्ता ज्या 4 राज्यांमध्ये निवडणुका समोर आहेत त्याच्यामध्ये केरळ आहे,
ज्या ठिकाणी म्हणजे आत्ताच्या नवीन ह्याच्यामधून कळते की जर रिकामी जागा राहिली तर भाजपसारखा पक्ष एखाद्या वेळेस पुढे होऊ शकेल. काँग्रेसला तिथे आजही चांगले चान्स असताना राहुल गांधी त्याचा गांभीर्याने विचार करत नाहीत. आसाममध्ये त्यांची शक्यता धूसर आहे. बाकी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये तर त्यांचे सहकारी असलेले पक्ष सत्तेवरती आहेत. त्याच्यामुळे तिथे ह्यांना कुठे त्याच्यामध्ये जागा मिळण्याची शक्यता नाही. पण हे मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करून दिल्लीत जाऊन बसलेले आहेत आणि वोट चोर गद्दी छोडसारखे नारे द्यायला लागले, त्याच्यावरती सभा घ्यायला लागलेत, रामलीला मैदानावरती एवढं मोठं त्याच्यामध्ये आयोजन करायला आलेत. पण कोणालाही हे नाही सुचवा वाटलं राहुल गांधीला की ज्या राज्यांमध्ये निवडणूक आहे तिथं जाऊन काहीतरी करा. आता तर ते उडून गेले परदेशामध्ये. बघूयात काय होतं ते. काँग्रेस मुक्त धोरणाचं सगळ्यात जास्त समर्थन राहुल गांधीच एक प्रकारे करतात आणि भाजपवाले जे वारंवार म्हणतात की हमारा वो स्टार कॅम्पेनर है, ते स्वतःच अशा पद्धतीनं खरं करून दाखवतात. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज